कोल्हापूरच्या शिवजयंती 2026च्या सिटी मधल्या त्या मोठ्या मिरवणुकीमध्ये आज बघायला भेटणार आहे द D&B आणि त्याच्याबरोबर RCF आहे, ऍडमायर साऊंड आहे, लॉयडलीच्या सेटअप असतातच कोल्हापुरात. हे सगळे आहेत, नर्व, न्यू, कुठले निर्वाणा वगैरे सगळे सेटअप आहेत. आणि मेनली मला बघायचं आहे तो D&B. ते नवीन बेसलाईन स्पीकर आहे 10,000 आणि वरती एव्हरग्रीन ऐकत. D&B तर नाही भेटला अजून, पण ऍडमायर साऊंड भेटलाय. त्याची पण हवा पुण्यात नाही जाते बेसलाईन तर बघूया. ओपनिंगला पण गेलो, पण त्या सिरीजला वाघाच्या तालमीसोबत बघायची मजा वेगळी आपल्याला. सो तो ती एक्साइटमेंट आहे, ती अजून दिसला नाही. आणि मेन सेटअप जो आहे D&Bचा तो पण दिसला नाही अजून. सो शोधतोय आम्ही फायनली पाहिजे भेटला. D&B पण आहे, त्याच्या वाघाच्या ताली पण D&B आहे. बेस असला पडतो एकदम टाईट, एकदम म्हणजे एकदम D&B शेवट ऑफ भाव. चुडूम चढ्याव पेचाना मुझे कोल्हापूरकर पेचाना क्या मुझे नहीं. पिछली बार भी आए था शाम से, इस बार भी आऊंगा शाम से. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. निकालो चांस. हमारे यहाँ ऐसा ही होता है, मराठी इंग्लिश. हमारे यहाँ ऐसा ही होता है. तर स्वागत आहे भावांनो तुमचं तुमच्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे साऊंड कॅगेस पटेल. मी या चॅनलचा स्वतः सर्वेसर्वा प्रत्येक तुमचं वन साइड स्वागत करेन कोल्हापूरच्या शिवजयंती 2026च्या सिटी मधल्या त्या मोठ्या मिरवणुकीमध्ये. जसं सांगितलं तसं आज मी चाललोय कोल्हापूर इथे, कोल्हापूर प्रॉपर सिटी मध्ये. कारण की तिथं आहे आपल्या महाराजांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. सो सगळ्यात पहिला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. उत्सव आहे, जयंती आहे आणि ही घोषणा केल्यावर आपल्याला एनर्जी मिळते, बूस्ट मिळतो. जसा साऊंड लवरला साऊंडचं नाव घेतल्यावर बूस्ट मिळतो. आता जयंतीला भरपूर हेवे दावे झालेत. ही जयंती आहे मोठ्या माणसांची, तुम्ही साऊंड लावून साजरी करताय, हे ते काय काय चाललंय ते. पण आपल्या साऊंड लवरला साऊंड लावायला कारण, साऊंड लावलं की ते भारी वाटतं, ते वाटतंच. आणि दुसरी गोष्ट की साऊंड लाईन मध्ये पण सध्या काय काय चाललंय. इकडे परमिशन भेटली नाही, तिकडे परमिशन भेटली, इकडे एक बेस एक टॉप, तिकडे काय काय 2 बेस 2 टॉप, अशा परमिशनचा विषय चालला नाही. पण तरी पण साऊंड लागले की आपल्या साऊंड लवरला चांगलं वाटतं. तेच चांगलं आज मला वाटणार आहे, कारण कोल्हापूरमध्ये लागलेत द OG प्राइस. त्याच्याबद्दल मी पुढे बोलीनच. मग ती फिलिंग कशी असते माहिती का, साऊंड लागले नाही तर पोरांच्या फिलिंग असतील, अभि मजा नाही आला, मजा नहीं आ रहा है. आणि परत जर साऊंड लागले तर तीच रिएक्शन असते, अभि मजा आहे का ना भिडू, अभी मजा आएगा ना भिड़ो. सो तोच मजा आज आपल्याला येणार आहे कोल्हापूरमध्ये. कारण की लास्ट इयर पण मी इथं शो केला, तिथून मला व्ह्यूज वगैरे सगळं भेटले, सपोर्ट पण भेटला. यावर्षी पण तशीच अपेक्षा आहे, पण यावर्षी मी स्वतःच्या मनानं तिथं पोहोचलोय. कारण की आज आपल्या भागात कॉम्पिटिशनचे पण 2 मोठे शो आहेत, त्यांना सॅक्रिफाईस करून मी कोल्हापूरला आलोय. त्याचं कारण मी तुम्हाला माझ्या हातात मोबाईल घेऊन सांगतो स्वतः. तर विषय भावानं मी जसं सांगितलं तसं की आपल्या बाजूला कॉम्पिटिशन आपण भरपूर शूट केलंय आणि आज पण 2 कॉम्पिटिशनचे शो आहे. पण मी त्यांना सॅक्रिफाईस करून कोल्हापूर मिरवणुकीत यायचं आणि इथल्या एन्जॉय करायची गोष्ट जसं मी सांगितलं तसं हे तर माझं पर्सनल रिझन आहे. कारण की मला इथं आज बघायला भेटणार आहे द D&B आणि त्याच्याबरोबर RCF आहे, ऍडमायर साऊंड आहे, लॉयडलीच्या सेटअप असतातच कोल्हापुरात. हे सगळे आहेत, नर्व, न्यू, कुठले निर्वाणा वगैरे सगळेच सेटअप आहेत. आणि मेनली मला बघायचं आहे तो D&B. आता विषय असा झाला की मला असंच कानावर आलं की तो कॉपी सेटअप आहे किंवा काय आहे हे ते सगळंच. पण मला महत्वाची आहे ती क्वालिटी, साऊंड कसा वाजतो हे बघणं मला महत्वाचं आहे. मग कॉपी का असतं ना असा विषय. सो आपण हे डायरेक्ट आता नाही ठरवायचं, आपण साऊंड ऐकू पहिला जाऊन तिथं आणि त्याच्यानंतर ठरवू. मी त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट सांगेन पण की कसा वाजला. आता तो लागतोय साऊंड कोल्हापूरमध्ये आज, पण पुण्यात भरपूर वेळा लागला. तुम्हाला माहिती आहे पुण्याला आपलं जाणं येणं एवढंसं म्हणजे रिसेंटली सारखं होत नाही.
आता विषय पुणे आणि कोल्हापूरचा तुम्हाला माहितच आहे की किती वाद चाललेला असते, पण मी मधला व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे मी पाण्यासारखा आहे, जिकडे वाद जाईल तिकडे जाईल. पुण्यात पण आपण शो करू शकतो, कोल्हापूरमध्ये पण करू शकतो. सो पुण्यात पण आपण ऐकेनच कधी इन फ्युचर भेटलं तर, पण आज आपल्याला कोल्हापूरत चान्स भेटतोय तर आपण आज चाललोय कोल्हापूरला. आणि जसं सांगितलं तसं बाकी ज्या सेटअपच्या गोष्टी आहेत, क्वालिटीच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या आपण तिथं जाऊन बघू. आणि यासाठी मी ते माझे 2 आज कॉम्पिटिशन शोचे सॅक्रिफाईस केलं, कारण कॉम्पिटिशन मी या महिन्यात भरपूर ऐकलं, तुम्हाला पण दाखवलं. सो लेट्स गो, आज जाऊया कोल्हापूरच्या शिवजयंती मिरवणुकीसाठी आणि तिथला आनंद घेऊ. आपल्या महाराजांच्या जयंतीचा पण उत्सव करू आणि साऊंड लागलेला त्याचा पण आनंद घेऊ. लेट्स गो. आता मी कसबा पावड्यात आणि जाता जाता आपल्याला इथं लॉइडलीची कुठली क्रेटॉस ते हायपर ड्राईव्ह म्हणजे कंपनी सेटअपचे ते 10,000 वॅटचा स्पीकर निघलाय ना, लॉइडली जोरा सरांनी लॉन्च केलाय, तो सेटअप इथं बघायला भेटतोय. सो चालू आहे का बंद आहे, टेस्टिंग किती वाजता होत्या बघूया. जर भेटलं तर जाता जाता याचं शूट करून मग कोल्हापुरात जाऊया. दाखवत तुम्हाला. चालू क्रेटॉक्स 10,000 वॅटचा स्पीकरचा बेस, दी हायपर ड्राईव्ह क्रॅटॉस काय आहे ते नवीन बेसलाईन स्पीकर आहे 10,000 वॅटचे आणि वरती एव्हरग्रीन हायपर. पण भावनो एक बॅड न्यूज आहे, टेस्टिंग आता होणार नाही, झालंय आणि लेट होणार आहे. सो बघूया, थांब काय करूया की कोल्हापुरात जायचं बघू, पण हे तोपर्यंत लुक तर बघून घ्या. भावनो क्रेटेक्स आपल्या नशिबात नाही, क्रेटेक्स क्राटोस काय आहे ते नशिबात नाही असं वाटायला लागलं, कारण टेस्टिंगला वेळ होईल, कारण की अजून कशाचा काय पत्ता नाही. त्यामुळे आपण आता निघूया डायरेक्ट जाऊया कोल्हापूरमध्ये, आणि कोल्हापूरमध्ये जे आहे मेन अट्रॅक्शन आहे द D&B, तिकडे जाऊया. लेट्स सी. भावना आपण आलोय आता कुठला चौक आहे, बिंदू चौक कुठं तर आलोय, पण तिथे एका चौकात सगळे साऊंड लागले असं वाटायला लागले. सो D&Bचा एक्सपिरियन्स आपल्याला डायरेक्ट चौकातच मिळते काय असं वाटायला लागलं. तिथं कुठलं साऊंड आहेत बघूया, तुम्हाला पण मी दाखवतो. बघूया चला. मागच्या वर्षी पण आपण इथं झालतो पहिला, या वर्षी पण इथं झालंय, पण आता साऊंड कोणतं भेटणार आपल्याला ते बघू, पुढं जाऊन कळणार आपल्याला.
कोल्हापुरात पोहोचलोय आणि लाईनला फिरलो, सगळ्या साऊंड दिसला ऑलमोस्ट. पण जे आपल्याला बघायचं आहे मेन म्हणजे DNB आणि त्याच्यानंतर वाघाची तालीम, त्यांना आहे निर्वाणा, जे आपण ऐकल्या ओपनिंगला पण गेलतो. पण त्या सिरीजला वाघाच्या तालमीसोबत बघायची मजा वेगळी असतं. सो ती एक्साइटमेंट आहे, ती अजून दिसला नाही. आणि मेन सेटअप जो आहे DNBचा तो पण दिसला नाही अजून. सो शोधतोय आम्ही, फिरायला लागलोय, बघूया भेटला की तुम्हाला पण दाखवतो. आणि दुसरी एक गोष्ट, जर आलो तर लवकरच यावं टेस्टिंगला. लाईनला इतकीशी काय खास नाही वाटत ही साऊंड, सगळं टेस्टिंगलाच मजा येत्या. म्हणजे आपल्या आता 2 ध्येय आहेत, ते म्हणजे वाघाच्या तालीमला शोधणं, त्यासोबत निर्वाणा ऐकणं लॉयल्टीची. आणि दुसरं म्हणजे ते मेन अट्रॅक्शन ओजी कधी भेटतोय बघूया DNB. पाहून जसं सांगितलं तर DNB आणि वाघाची तालीम शोधतोय. आणि एक गोष्ट, आपण ब्रँड करत आलतो, DNB असेल किंवा मोठे, पण नेक्साचे पण किट भारी वाजायला लागले ना. नेक्साचे 2 किट होते, एक SS साऊंड आपल्या सौरभ भाऊचा आणि दुसरा होता तो आता पावडर ऑडिओ. नवीन सिरीज आहे नेक्साची कुठली तर, लय भारी वाजत होती, म्हणजे कानाला अजिबात त्रास नाही आणि बेस पण चांगला होता. अजून एक आपल्या UV कंपनीचा महालक्ष्मी ऑडिओला दिलेला ऑडिओ विजन, ती पण भारी वाजत होती. म्हणजे आपण आलोय वेगळ्या गोष्टींसाठी, पण हे साऊंड पण भारी वाजतायत आणि लिटरली भारी वाजतायत. काय बरोबर भाऊ, खरं वाजते. नेक्सा लय भारी वाजत होता आता, प्रॉपर ब्रँड सारखा. सो आता जे आपले मेन गोष्ट आहेत त्या बघूया. चला फायनली जी पाहिजे ती भेटलं. DNB पण आहे, त्याच्या पाठीमागे वाघाची तालीम पण आहे. सो एकाच ठिकाणी दोन्ही पण आपल्याला भेटते. सो लेट्स गो, बघूया. आणि पडदा जातायचं कारण म्हणजे पाठीमाग क्वांटिटी जास्त आहे, त्या पाठीमाग वाघाची तालीम. फायनली DNB. थांबा, पण क्वांटिटी जास्त लावली, पोलीस उतरा म्हणते, त्यामुळे झाकला आहे तो. मागणं बघा, भावनू हा जो झाकला हा DNB आहे. बेस असला पडतोय राव, कसा वाटला बेस? एकदम टाईट, एकदम म्हणजे एकदम टाईट. आता म्हणतायत कॉपी आहे वगैरे वगैरे, पण बेस लई टाईट पडतोय. तो आता पडदा पण काढलाय, तुम्हाला दाखवतो साऊंड. एनर्जी कंझ्युम करायला चालल्या आणि
आणि इथं आलो आणि या मंडळाच्या नावाचा लॉंग फॉर्म मला कळालाय. म्हणजे सकाळी कोल्हापूरला यायचं होतं म्हणून मी टेस्टिंगचा व्हिडिओ बघत बसलेलो, त्यात गाणं लागलेलं यांच्या मंडळात. आणि लिटरली या मंडळाचं नाव तेच आहे, बसवला BL बॉय. आता खरं आहे का खोटं आहे म्हटलं, पण गाणं तर मी 100% ऐकलंय. बरोबर भाऊ, तुम्हाला काय वाटतं या नावाबद्दल? शेवटवर मी कुठल्या मंडळाचं म्हणतोय तुम्हाला दाखवतो. BL बॉय बसवला, जो आपला DNB लागलाय ना तोच. शेवट वाजते वाहून.
La gente está muy loca abajo. भावनून लाईन चालल्या आणि इथे टेबल आहे. तुम्हाला दाखवतो बघा टेबल तो संपला इथे. कॉमेडीचा विषय नाही पण त्यांनी चांगला संदेश दिलाय. खराब बाबाचं टेबल डायरेक्ट पण ते काय म्हणतात ते चांगला संदेश आहे. खराब बाबाचा टेबल सो चला पुढं जाऊया आता. चौकात DNB आणि वाघात तालमीची एंट्री होती तिकडे जाऊया. पावसाचं सगळं बघितलंय. पाऊस पण आलाय. फक्त मला एकच गोष्ट बघायची आता वाघाची एंट्री. या चौकात एंट्री झाली बघायला. त्या शेवट मज्जा नाही येणार. वाघाची तालमीची एंट्री झाली तर त्याचा वेट करूया. पण पाऊस यायला लागलाय महत्वाची गोष्ट. तर भावानं मी हे म्हणत होतो की पाऊस थोडा थोडा यायला लागलाय. आपल्या तिकडे ढीक पाऊस चाललाय आणि ऑलमोस्ट आपली सगळी लाईन शूट करून झाली. आता मेन एकाच गोष्टीसाठी आम्ही थांबलोय आता की वाघाची एंट्री त्या गल्लीत झाली पाहिजे त्या रोडला, मेन रोडला. आणि तो 2-3 नंबरला आहे अजून आणि एकदम हळूहळू मिरवणूक चालल्या. सो शूट झालंय सगळं. आम्ही आता निघू शकतोय तसं बघायला गेलं तर. पण जर वाघाच्या तालमीची जर एंट्री नाही घेतली त्या रोडला तर व्हिडिओ असा अधुरा वाटेल. सो मी ट्राय करणार आहे की त्यांची एंट्री घ्यायची. त्यांची एंट्री घेतली तरच व्हिडिओ कम्प्लीट होईल. काय बोलताय तुम्ही? हो. सो बघू आपण थांबू थोडा वेळ. पाऊस आला इकडे काय पाऊस नाही पडेल असं वाटतं. फक्त ती एंट्री लवकर झाली पाहिजे हीच इच्छा आहे. बघूया चला. भावनू 1 तास झाला आम्ही इथनं चालतो आणि वाघ अजून इथंच आहे. मला नाही वाटत आज आपल्या व्हिडिओमध्ये वाघाच्या एंट्री होईल. कारण जिथून आम्ही मागाची मिरवणुकीतनं बाहेर पडलेलो तिथंच आहे अजून सेटअप बघा. उद्धरीच आहे आणि बंद आहे. तो देखते भेटतोय का सेटअपची एंट्री बघायला. नाहीतर अवघडच आहे.
त्या मिरवणुकीत माधवा रोडला घेण्यात येणारी एंट्री हे किती महत्वाचं गणित आहे हे सगळ्या साऊंडवाल्यांना माहिती. नमस्कार मित्रांनो, साऊंड कॅक्टस प्रत्येक डॉक्युमेंटरीमध्ये परत एकदा स्वागत. आज आपण चाललेलो शिवजयंती उत्सव 2026 साठी कोल्हापूरच्या मिरवणुकीला. आणि कोल्हापूरची मिरवणूक म्हटली की एक नाव तर सगळ्यांनाच माहित आहे, द डिस्ट्रॉयर, वाघाची तालीम. आणि ह्या मंडळाची माधवा रोडला एंट्री बघणे म्हणजे एक सुखच असतं. आणि ह्या वर्षी ती एंट्री काही वेगळीच झाली. नुसती एंट्री नाही तर एंट्रीसोबत क्रॉसिंग सुद्धा. तसं बघायला गेलं तर ह्या वर्षी वाघाची एंट्री थोडी लेटच झाली, पण ज्यावेळी झाली त्यावेळी अख्खा माहोल आणि अख्खा रोड पॅक करून टाकला. तुम्ही पण बघा, वाघाची तालमीची एंट्रीच्या वेळी त्यांचं झालेलं संयुक्त गंजीमाळ यांच्यासोबतचं क्रॉसिंग. आतापर्यंत फक्त एंट्रीचा व्हिडिओ या, पण ह्या वर्षी क्रॉसिंग करत एंट्र्या झाल्या. आणि रोडला एंट्री मारण्याच्या नादात हे दोन्ही मंडळाचं एकाच टायमिंगला तालमीचं ट्रॅक लागलं, त्यात संयुक्त गंजीमाळचं ट्रॅक, आणि त्याच्यानंतर द क्राऊड डिस्ट्रॉयर म्हणतात ना, कुक कुक कुंबल्ली हे गाणं लागलं आणि पूर्ण वाईबच सेट झाली. आता ह्याचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला इथं बसून देऊ तर नाही शकत, पण व्हिडिओ बघून तुम्ही पण बघून घ्या तिथं काय वाईब होतं. ह्या मिरवणुकीचा पूर्ण ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर आला आहे. मिरवणुकीतून बाहेर निघलोय आपण, बघितलं, पण जेवढं काय बघितलं मजा आली. साऊंड एकापेक्षा एक वाजतात, पण DNB ऐकल्यानंतर ना बेसलाईन वेगळीच दुनिया होती DNB. पुढे जाऊन बोलतो, पण आता तरी कोल्हापुरातून निघायला लागलोय. पाठीमागा बघू शकता जो रोड आहे तिथनं बाहेर आलोय आपण. पुढेच जाऊन पुढे जाऊन मी सगळ्या साऊंडबद्दल बोलतो, तुम्हाला सांगतो आणि ब्लॉग एंड करतो. चला चालूया. सगळ्या साऊंडबद्दल बोलायला टाइम तर नाही पुन्हा, पण भावनो DNB ची दुनिया जशी मी म्हटलं वेगळीच होती. जरी चर्चा अशी होती की कॉपी सेटअप लागला किंवा काय ओजी नव्हता, पण भावनो कॉपीत जर असा वाजत असेल तर जो ओजी असेल तो कसा वाजत असेल. काल तिथं जेवढं पब्लिक होतं सगळ्यांना DNB ची बेसलाईन जी टाईट वाली होती ना, खूप जास्त अक्षरशः प्रेम असं वाटत होती, इतकी भारी वाटत होती. बाकी स्पेशल मेन्शन असणार आहे माझं नेक्सा कॅबिनेटचे, नेक्सा कंपनीचे जे सेटअप होते, पावडर साऊंड असू दे किंवा SS Pro, ते पण इतके भारी वाजत होते. मंगळवार पेठचे वाघाच तालमीचा निर्वाणा असेल, लॉयडलीचे खंडोबाचा असेल निवास, किंवा गंजीमाळचा असेल न्यूक का कोणते होते ते. लॉयडली थोडंसं डाऊन वाटलं यावेळी, कारण की बाकी सेटअप खूप भारी वाजत होते. तुम्हाला काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा. लॉयडली मला पण आवडतो. DNB आता मी खूप जास्त प्रेम करतोय त्याच्यावर. त्याच्यानंतर नेक्साने जे कॅबिनेट मधून कंपनीमध्ये येऊन जो दिमाग घातला ते पण लय भारी वाटलं. ऑल ओव्हर मिरवणूक लय भारी झाली, क्राऊड पण शेवटपर्यंत भारी होता. सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि कोल्हापूरचे नवीन बघणारे पब्लिक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय ऑनलाईन.